नाना काय म्हणणं आहे तुमचं? आज मोर्चा तुम्ही सगळे घेऊन आलेला आहात. हे बघा की ज्या पद्धतीनं अमित शहानी काल राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल ज्या पद्धतीचे अपमानित शब्द वापरलेत आणि भाजपचं खरं चरित्र संविधानाच्या विरोधातलं त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. त्या विरोधात हे आंदोलन आहे आणि त्यांनी देशाच्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढलं गेलं पाहिजे. सभागृहामध्ये ज्यावेळेस हा विषय आला त्यावेळेस असं म्हटलं की अमित शहा ह्या सभागृहाचे सदस्य नाही, त्यामुळे हा विषय इथं नको, तुम्ही राजकारण करता. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा इश्यू आहे. त्याच्यामुळे या इश्यूला ज्यांनी संविधान दिलं त्याच्यामुळे ही विधानसभा निर्माण झाली, लोकसभा निर्माण झाली. त्यांचा विषय आणि त्यांचा अपमान कोणी करत असेल त्यांचा विषय प्रत्येक ठिकाणी काढला जातो. मागणी काय असणार तुमची? मागणी काय असणार? त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे आणि जाहीर माफी देशात मागली. अमित शहांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे आणि जाहीर माफी त्यांना मागितली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.